फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. रखरखीत मांडेशावरली किरण गोळा करून दिनकर मावळटीला निघालाय. दिसाभरची कामं आटपून मंडळी चावडीवर जमू लागली. सांगते कुठली गोष्ट सांगू बाळांनो तुम्हाला? वाल्मिकीची गोष्ट. वाल्मिकीची गोष्ट? बरं सांगते. एकदा काय झालं तर घराघरात नातवंड आजीची गोष्ट वहिवाटीच्या हक्कानं ऐकतायत. तिथे झाडावरती त्यांना 2 पक्षी दिसले आणि ते अतिशय पूजन वगैरे करत होते. तर इतक्यात काय झालं, एक पारधी तिकडनं झाडाखानं लपत छपत आला आणि त्यांच्यावरती बाण सोडत होता. हे वाल्मिकी ऋषींनी बघितलं आणि ते एकदम मोठ्या नवून अरे मारू नको असे करायला लागले. इतक्यात बाण त्या पक्षाला लागला. त्या 2 पैकी एक जो पक्षी होता त्याला बाण लागला आणि बाण लागला तो पक्षी तडफड त्यांच्या पायाशी येऊन पडला. पडल्यावरती ते इतके व्यथित अंतःकरण त्यांचं झालं कमरेच्या बाहेर अगदी की त्यांना ते सहन झालं नाही. आणि त्या व्यथित अंतःकरणातून, बरं का ऐकताय ना, कळताय ना मी काय सांगते ते? तर त्यांच्या त्या मानिषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वती समाः यत्रोंच मिथुनादेकम्. असे जन्मले पहिले काव्य आणि घडत गेला प्रति वाल्मिकी ही जनमानसाची मान्यता मिळवणारा एक कवी, गीतलेखक, कथाकार, पटकथा संवाद लेखक, अभिनेता, राजकारणी आणि वक्ता. अशा या अष्टपैलू हिऱ्याला कोंदण देण्याचा विनम्र प्रयत्न म्हणजे हा लघुपट. गजानन दिगंबर माडगुळकर. गदिमांची यशोगाथा म्हणजे जणू निसर्गाचीच विविध रूप आणि म्हणून सुरुवात सूर्योदयापासूनच करायची. 1 ऑक्टोबर 1919 रोजी सांगली जिल्ह्यातल्या शेटफळे या खेड्यात दिगंबर कुलकर्ण्यांच्या घरी पुत्र जन्म झाला. माझ्या जीवाला गरुणा नाव ठेवलं कधी होईल ग शहाणा. पालखा पाळण हलविते तुला निग तू परशुरामा तान्ह्या बाळा. दिगंबर कुलकर्ण्यांच्या परिवाराला 18 विश्व दारिद्र्याला तोंड देताना स्थलांतराचे प्रसंग तर वारंवार येत असत. गाव सोडताना, नवीन वळण घेताना सहज साथ द्यायचे साधू संतांच्या सोप्या सरळ भाषेत बीजापरी खोलवर रुजलेले संस्कार. त्याला जोड मिळाली शिक्षणाची. शाळेतल्या पंतोजीला देऊ केला कोरा शेला. बाळ कागदावरी आला गजानन. शाळेतल्या पंतोजीला देऊ केली ताट वाटी. माझ्या नेण त्या बाळाला हणू नका छडी काठी. औंच श्रीनिवास हायस्कूल म्हणजे केवळ पुस्तकी विद्या पढवून परीक्षांचे कत्तलखाने चालवणारं शिक्षण केंद्र नव्हतं.
तर ते एक संस्कार केंद्र होतं. खुद्द सरकार, पंतप्रतिनिधी यांच्या वैयक्तिक देखरेखीखाली चालणारं. तिथं बेशिस्तीला क्षमा नव्हती आणि शिस्त म्हणजे अगदी जीवनात सहजता झाली होती. गदिमांचा ओढा खेळण्या बागडण्यापेक्षा वाचनाकडेच अधिक. त्यामुळे बालवयातच चिंतनाची बैठक आकार घेऊ लागली. गदिमांच्या प्रतिभेतील श्वसना इतकी सहजता आणि अचूक नादमय शब्दयोजना ह्याचा पाया ह्याच संत वाङ्मयातल्या संस्कारापायी घडत गेला. कुंडल ह्या गावी स्वातंत्र्य लढ्याची दीक्षा माडगुळकरांनी घेतली शाहीर म्हणून. स्वातंत्र्य संग्रामाला स्फूर्ती देण्याचं शब्द सामर्थ्य त्यांच्या लेखणीत उपजतच होतं. एक पाया तुमच्या गावात, एक पाया तुमच्या गावात, दुसरा तुरुंगात किंवा स्वर्गात, तमा नाही त्याची शाहिराला, तमा नाही त्याची शाहिराला, गुलामी उभी जाळण्याला, पाणीचाही लाल चेतनीला, उचलला पैजेचा विडा, उचलला पैजेचा विडा, चढवू हा लढा सरळ वाकडा, तुलतुली राज्य इंग्रजात, जुलमात घोर अन्यायात, निशाण लावून वासनात. मार्च 1938 वयाच्या 19व्या वर्षी कोल्हापुरात गदिमांनी चित्रपट सृष्टीमध्ये चंचू प्रवेश केला. और आज हम क्या देखते हैं? नाटक सिनेमा देखकर बदफेलियां करने वाले, गुरुकुल और ब्रह्मचर्य आश्रमों के बदले स्कूल कॉलेजों में, पब्लिक पार्कों में जवान लड़कियों के साथ घूमने फिरने वाले, ऐसे हैं हमारे नौजवान. पडेल ते काम करताना सुद्धा चतुरस्त्र अभिनय गुणांनी त्यांना अधिक महत्वाच्या भूमिका मिळत गेल्या. सर्दी गर्मी में यहाँ ठंडी बात हो रहा है. हैदर अली गदिमांच्या काव्यप्रतिभेला लाभलेले गुरु. निरक्षीर विवेकानं गदिमा अनुभव वेचितच राहिले आणि कवी म्हणून वारसं झालं 1942 साली पहिला पाळणा या चित्रपट गीत लेखनामुळं. प्रचंड प्रापंचिक जबाबदारी असून सुद्धा विनावेतन काम करणाऱ्या गदिमांना ते क्षण सिंड्रेलाच्या बुटासारखे भासायचे. कारण तेवढे क्षण गेले की आयुष्याच्या किमान गरजांसाठी आत्मसन्मानाला डिवचणारं संपूर्ण आश्रिताचं जीवन जगणं त्यांना असह्य व्हायचं. दिलासा म्हणून शिकवण्या मिळाल्या. कमाई दरमहा फक्त 10 रुपये. पुढे कंपनीत पगार मिळू लागला. पहिल्या कमाईच्या आनंदात 22 रुपये कमी असून सुद्धा त्यावेळी जास्त वाटायचे. आणि नायक नायिका बोहल्यावर चढतात असा बहुतांशी चित्रपटाचा सुखद शेवट लिहिणाऱ्या गदिमांच्या स्वतःच्या आयुष्यात तो सुखद प्रसंग घडला 11 मे 1942 रोजी. पहिल्या पाळणामध्येच कवीचे पाय पाळण्यात दिसले आणि त्यानंतर त्यांच्या प्रतिभेची सतत चढती कमान डोळ्यात भरत गेली. लेखन आणि अभिनय या दोन्ही अंगांनी त्यांची कीर्ती द्विगुणित होत राहिली. गदिमांच्या सर्व गुणांना सर्वप्रथम दाद दिली शांताराम बापूंनी. लोकशाहीर रामदोशीसाठी गदिमांना कथा, पटकथा, संवाद, गीत आणि मुद्गल शास्त्रीच्या महत्वाच्या भूमिकेसाठी पाचारण केलं गेलं. शाहीर रामदोशींच्या प्रतिभेशी एकरूप झालेला
हा गदिमा लिखित सवाल जवाब. 1948 ते 1950 ह्या अवघ्या 2 वर्षात गदिमांनी 12च्या वर चित्रपटांसाठी लेखन केलं. ह्या थोरल्या पात्याबरोबरच एक धाकलं पातं तळपू लागलेलं होतं. गदिमांचे धाकटे बंधू व्यंकटेश माडगुळकर. त्यांच्या पुढचं पाऊल या कथेवरल्या चित्रपटात गदिमा आणि पु ल देशपांडे असा दुग्ध शर्करा योग जमून आला. वाढ वडील चालत आलं तसं आपण लाच मिळेल तशी घरची माया नाही मिळायची. खाऊन घे, सकाळी आणि लवकर जायचंय सावलीकडे. मला नका म्हणणं नव्हतं तळायची, नग तर हौस मी कळी माझ्या जीवाची व्हायचं. पुढे पेडगाव ते शहाणेपासून यशाची चढती कमान. 1950 ते 1952 ह्या पुन्हा 2 वर्षाच्या कालावधीत 16 चित्रपटांसाठी लेखन. त्यातीलच उत्कृष्ट विनोदी लेखन आणि अभिनयाची जुगलबंदी असलेला लाखाची गोष्ट या चित्रपटामधलं हे दृश्य. प्रेम करतो कुत्री जाते जाय पोरानो. काल आता तुम्ही इथं मी ना ती मुलगी आहे ना माझ्यावर प्रेम करते. मी तिच्यावर प्रेम करतो. लग्न करायचं म्हणते ती. कशासाठी मी प्रेम करते तुमच्यावर? मला सांगते तुम्हाला फार मोठे चित्रकार आहे. माझं केलेलं पोर्ट्रेट तुम्ही बघितलं म्हणजे तुम्ही सुद्धा म्हणाल. मी म्हणेन मला काय म्हणायचं आहे. घरी कोण कोण आहे तुमच्या? नाही एकटा राम आहे. राम कमाई काय तुम्हा दोघांची? मला माहिती नाही. ते सगळं आमचा राम बघतो. राम बघतो. खाता काय मग? पाव खाता की? रुपयाची नोट पाहिली का कधी? पाहिली रुपयाची नोट. 5 रुपयाची? 5 रुपयाची पाहिली. 10 रुपयाची पाहिली. 100ची पाहिली का? 100ची पाहायला मिळेल. आणि 1000ची? 1000ची मी ऐकली फक्त. ती सरकारने बंद केली ना. मुलखाचे दरिद्री तुम्ही या श्रीमंत पोरीचे लग्न करणार काय? तसं काही नाही हो. पण मग काय काय थांबायचंय. हलू नका. बाबा हे 1 लाख रुपये ठीक आहे. आणि आजपासून 1 महिन्याच्या त्याची पैल खर्च करून दाखवली तर ही मुलगी तुला दिली. खर्च करायचे दान करायचे नाही. बोलविता धनी. 1953 साली गदिमांच्या भूमिकेमुळं अफाट गाजलेल्या ह्या चित्रपटाची स्मृती म्हणून आता फक्त शिल्लक राहिली आहेत ही छायाचित्र. प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षाचा वनवास पंचवटीत भोगला तर आयुष्यात दारिद्र्याचा खडतर वनवास संपवून गदिमा पंचवटीत स्थिरावले. अण्णांच्या दिनक्रमाला प्रारंभ व्हायचा स्नानादी आटपून दीर्घकाळ चालणाऱ्या पूजापाठानं. भद्रं पश्चिमाक्षरयत्रैरंगे स्तुत्वा स्वस्नुभि व्यसेमदेवे तमिरायु ओम स्वस्नो. अण्णांचा पूजापाठ आटपेपर्यंत त्यांची लेखनाची बैठक सज्ज केली जायची. बाद बामला हिजा होशियार एवढी घोषणाच फक्त नसायची. एरवी गदिमांनी मराठी चित्रसृष्टीत प्रथमच लेखकाची अशी गादी निर्माण केली होती. बसल्या बैठकीत एकटाकी लेखन ही तर त्यांची दैनंदिनी होती. 1952 ते 1954 ह्या 2 वर्षात जे 16 मराठी चित्रपट झाले त्यांच्या लेखनाला हीच बैठक साक्ष होती. कथेत असतात फक्त शब्द. पटकथा आता एका पंचवटीत घडलेली एक सत्य घटना. गदिमांच्या शीघ्र काव्याचा बेहाय सुंदर आणि अवाक करणारा प्रसंग. हे सीताकांत लाड अण्णांचे परमप्रिय मित्र. गदिमांना प्रतिवाल्मिकी करण्यात निश्चित खारीचा वाटा असणारे गीत रामायण प्रणेते. तर वचनबद्ध अण्णा
गीत रामायण लिहायला बसले. पण फार काही स्फुरत नव्हतं आणि मंदाताईंचं नुसतं काय जन्मला का तुमचा राम हे विचारण्याचं निमित्त झालं. आणि 1942 ते 1957 ह्या 15 वर्षात 70हून अधिक चित्रपटाचे गदिमा अविभाज्य अंग झाले होते. आणि म्हणूनच 1957 साली संगीत नाटक अकादमीनं उत्कृष्ट चित्रपट लेखक म्हणून गदिमांचा सर्वोच्च बहुमान केला. आंतरराष्ट्रीय चित्रपट जगतात सर्वोच्च पारितोषिक पटकावणारा दो आंखें 12 हात हा चित्रपट बेस्ट फॉरेन फिल्म म्हणून अवॉर्ड घोषित. या चित्रपटाची कथा आणि संवाद लिहिले होते अर्थातच गदिमांनी. भूख लगी है. रात के खाने का इंतजाम ठिकाने पर किया है. खाने के वक्त तक हम वहां पहुंच जाएंगे. अरे भाई भूख रहा है, बड़ी भूख लगी हुई थी भाई. अरे क्या सर ये दो. ये कहाँ से लाए? बाजार से जो आ रहे हैं हम लोग. चुरा कर लाए? मत खाओ. क्यों? अच्छे आदमी बनने के लिए हम जा रहे हैं. हमें चोरी का नहीं खाना चाहिए. फेंक दो वो रोटी. फेंक दो. ये भी कोई आजादी है? ये कहो एक जेल से दूसरी जेल में ले जा रहे हो. मुंह का कौर छीनते हो. मैं नहीं फेंकूंगा रोटी. चला कहाँ? शंकर. ह्या काळात विधान परिषदेचे नामनियुक्त सदस्य म्हणून गदिमांनी केलेली भाषणं त्या काळी वापरल्या जाणाऱ्या पेपरवेट पेक्षा प्रभावी होती. अण्णांची प्रतिभा म्हणजे ताज्या सुंदर फुलांनी डवरलेला सदाबहार वसंत होता. कुणीही यावं आणि त्यांच्या तिन्ही त्रिकाळ टिकणाऱ्या साहित्य निर्मितीचा बहर घेऊन जावा.
कधी कथेच्या कुंडीतून, कधी पटकथेच्या परडीतून, तर कधी गीतांचा गुच्छ करून, तर एखाद्या चित्रगीताचं पुष्प उचलून. देता किती घेशील दो करानं अशी घेणाऱ्याची अवस्था व्हायची. पण गदिमांकडनं कुणीही रिक्त हस्त गेला नाही. पारितोषिक आणि सन्मान ह्याला तर मोजदात नव्हती, कारण स्वतःच्या कार्याबद्दल गदिमांची अवस्था नक्षत्राची मोजदात नसणाऱ्या आभाळासारखी होती. संकुचितपणाचं मळब नसलेल्या आभाळासारखे ते साऱ्या चित्रपट सृष्टीभर पसरलेले होते. येरे येरे पावसा म्हणताच मोठा पाऊस होऊन बरसणारे, तुला देतो पैसा ह्या आश्वासनावर विश्वास ठेवून प्रतिभेचे घडे मुक्त हस्तानं रिक्त करून पैसा झाला खोटा ही प्रचिती येऊन सुद्धा पाऊस आला मोठा हीच आठवण ठेवून जाणारे. अण्णांच्या परवानगीशिवाय त्यांच्या लिखाणात फेरबदल करणं किंवा त्यांची लेखन समाधी भंग करणं ह्या 2 अपराधांबाबत अण्णांना जर शाप देता आला असता तर असंख्य निर्माते पंचवटीत शिळा होऊन पडले असते. मला पण एवढं कळत नाही का रे? हा, मी नसताना काही करत बसता. कुणी सांगितलं रे तुला हे सगळं करायला? तू प्रोड्युसर शहा त्याने सांगितलं. कोण शहा? या भोसरीच्या जर कळत असतं तर कुठली नागरिक हिंडली असती. जातो आम्ही काही चेंजेस करून द्या. जातो पुन्हा येऊ नका अजिबात. अण्णांच्या ह्यात एकमेव स्वभाव वैगुण्यापायी अनेक निकटवर्तीय काही क्षणापुरते तर काही कायमचे दुरावले. राग आणि लोभ ह्याच्या अभिव्यक्तीचं हक्काचं ठिकाण म्हणजे मंदाताई. पण त्या सुद्धा अशा वेळी जेवायला सर्वांनी एकत्र बसायचं हा अण्णांचा नियम. पण त्यामुळे 35,000 मंडळी त्यांचे पप्पा चांगल्या मुळात असावेत हीच प्रार्थना वदनी कवल घेताऐवजी मनात करायची. प्रेक्षकांची भूक चेतवणारं आणि मराठी चित्रपट ज्या दृश्याशिवाय पूर्ण होतच नाही ते हे दृश्य. हो ना, बघा नाही का, नाहीतर मी प्रतापगड मधले गाड्या म्हणणारच होते. ते शेवया वळ्यात. भोजनोत्तर एक छानसा दमदार बार भरला की अण्णा पुन्हा लेखनस्थ व्हायचे. एकाच वेळी 3 पटकथांचं काम चालायचं. सकाळी राजभवनसाठी, भोजनोत्तर दत्ता धर्माधिकारींसाठी, तर रात्री राम गवाल्यांसाठी. दरम्यान बाबा पाठक आल्याचा निरोप यायचा. अण्णा, माडगुळला जायची तारीख आता नक्की केली पाहिजे. दादांचं श्राद्ध झालं जवळ आणि यावेळेला तुम्ही माझं स्क्रिप्ट लिहावं अशी माझी फार इच्छा आहे. बामणाचा पत्रा गदिमांनी निर्माण केलेली एक साहित्यिक वास्तू. अण्णांच्या खेड्यामधले घर कौलारू ह्या हळुवार स्मृती जतन करून ठेवणारं चैतन्यमय स्थान. अण्णांच्या स्वागतासाठी कायापालट करून सज्ज व्हायचं. अण्णा येणार ही वार्ता माडगुळात एव्हाना वाऱ्यासारखी पसरलेली असायची. शहरातली गर्दी, गजबजाट, कोलाहल ह्यापासून दूर स्वतःच्या अवकाशात भरारी मारायला गदिमा आसुसलेले असायचे. अण्णा हरवल्यासारखे गतस्मृतीचा दाटून आलेला गहिवर कंठाशी दाबत मुक्कामाकडे हळुवार चालत जायचे. लिखाणाचं निमित्त खरं, पण तितकीच उत्कंठा लागलेली असायची जीवाभावाच्या मंडळींना भेटण्याची, आईगत प्रेम करणाऱ्या यमाईच्या दर्शनाची. अजूनही दिगंबर कुलकर्ण्याचा मोठा माणूस झालेला गजानन असं ओळखणाऱ्या आप्तांच्या आशीर्वादाची. कुणाच्या म्हशीला रेडकू झालं, कुणाच्या घरी औंदा कार्य आहे, कुणाच्या पोरीला 6व्यांदा पोरगीत झाली, कुणाची म्हातारी मागल्या महिन्यात गचकली. सार सार अण्णांना वाटेत ऐकवलं जायचं. ह्या बातम्यांवरील साऱ्या कडुगोड प्रतिक्रिया निग्रहानं दूर सारून गदिमा त्यांच्या बामणाच्या पत्र्यावरल्या आसनावर लेखनस्थ व्हायचे.
1969 साली गदिमांच्या सर्व सन्मानांवर पद्मश्रीमुळे सुवर्ण कळस चढला. गदिमा युगाचा धावता आलेख म्हणजे 100च्या आसपास चित्रपट कथा, 80हून अधिक मराठी आणि 25 हिंदी पटकथा, 1 सहस्त्र चित्रपट गीत ही चित्रसृष्टीतली कामगिरी. तर साहित्यात 11 लघुकथा संग्रह, 9 काव्यसंग्रह, 2 कादंबऱ्या, 2 नाटकं, मुलांसाठी 3 पुस्तकं आणि 3 मासिकांचं संपादन यांनी गदिमांचं स्थान अढळ केलं. असं असूनही 1973 साली यवतमाळ इथं भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना गदिमांनी एक वेगळी आणि विलक्षण व्यथा बोलून दाखवली. आपण जाणताच की माझी बरीचशी लेखन शक्ती मराठी चित्रपटांच्या कथा आणि गीते लिहिण्यात खर्च झाली आहे. चित्रपटासाठी केलेल्या लिखाणाला साहित्य म्हणून प्रशस्तीपत्र अजून लाभलेलं नाही. रसिकमान्य झालेल्या असंख्य ललित साहित्यकृती चित्रकथेची रूपं घेऊन प्रत्यक्ष पडद्यावर येतात. ग्रंथगत होण्याआधी एखादी कथा पडद्यावर आली तर ती साहित्यकृती नाही असं का म्हणायचं? कथेत वा कादंबरीत काही मनोभाव, हृदयांतर्गत स्पंदन, निसर्गाचं नेमकं चित्रांकन वगैरे सूक्ष्म गोष्टी साहित्यकार शब्दाच्या माध्यमाने करतात. चित्रपटात यातील काही जबाबदाऱ्या नट आणि तंत्रज्ञ उचलतात. पण यापैकी अभिनय हे शब्दाहून वेगळं असलेलं माध्यम नाटककारी उपयोगात आणतो. नाटक हे जर साहित्य तर चित्रपटकथा हेही साहित्य मानलं गेलं असं मला वाटतं. चित्रकथेला, नभोनाट्याला व दूरदर्शन नाट्याला साहित्य म्हणून ओळखपत्र द्या अशी विनंती करताना मला गीत ह्या वाङ्मय प्रकाराविषयी बोलणं आवश्यक वाटतं. गदिमांनी एक नवीन विचार प्रवाह प्रेरित केला, पण पुढे कुठल्याच साहित्य संमेलनात त्याचा कुणीही पाठपुरावा केला नाही हे दुर्दैवच. गदिमांच्या काव्यरूप चित्र अनुभूतीचा हा एक चिरंतन नमुना. सकाळ तसरी सांगू लागली भरभरा ते पलंग गिरद्या संसार आमचे नाश ती आत टांगली उभी नागडी चित्रे कुंकल्या विड्यानी रंगविलेले पत्रे ती कुरूपतेतील क्षुद्र बेगडी कांती ती विटंबनेतील आनंदाची नीती ती दिडकीसाठी रंगवलेली प्रीती पाहिजे दृश्यते पुन्हा सांगवत नाही रोमांच करारून काटा भरला दे कृष्णात एकरी तरुण त्यातली पोर नेत्री पांढरे लाल कपाळी गोर ये हळदी कुंकू घेऊन या तबकात खिडकीस पूजली तिने जोडिले हा पूजा विहिता अघोर की अपमान ती खिडकीचा कधी होईल पूजा स्थान जे अन्नद त्याची करीतो मानव पूजा कानात ओरडे विचार माझा माझा विलवीर काय की पुण्या कवीचे ज्ञान हे असेच कार्य उपदेश पूजा. अण्णांची पंचवटी आता कर्तृत्व, कीर्ती आणि कृतार्थतेच्या भावनेमुळे सुख, समृद्धी आणि समाधानाची अयोध्या नगरी झाली होती. दारिद्र्याच्या कडूफळाची चव जिभेवरून विरून कष्टाची अमृतफळं चाखायला मिळत होती. स्वभावातला ज्वालामुखी शांत होऊन त्यांच्यातला जात्याच नकलाकार, थट्टेखोर, मूळचा मिश्किल स्वभाव उफाळून येत होता. पण त्याचबरोबर दुःखाचे आघात सुद्धा विजेचा लोळ कोसळल्यागत झाले. निकटवर्तीयांचे अकाली आकस्मिक मृत्यू आणि स्वतःचा अपार क्लेशकारक दुर्धर आजार. शरीर साथ देत नव्हतं, तरी पण गदिमा उमेदीनं लिहितच राहिले. या एकटी पथ चालले, दोघास आता हात द्या, साथ द्या या सुखानो या. या
या सुखानो या सुखा या 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 माडगुळकर या. काय चहा प्यायचं का अगोदर? थोडा चहा करायचा. हा या सुखानो या सुखानो या सुखानो या. एकटी पथ चालले दोघास आता हात द्या साथ द्या या सुखानो या सुखानो या सुखानो या. हॅलो मिस्टर डेथ. हॅलो मिस्टर डेथ. निर्वाणाची चाहूल लागलेल्या गदिमांनी द्विधा मनस्थितीतल्या काळाचं ह्या शब्दात स्वागत केलं आणि 14 डिसेंबर 1977 म्हणजे मृत्यूच्या पराभवाची नोंद. कारण मृत्यूच्या हाती लागला तो फक्त त्यांचा पार्थिव देह. त्यांचं काव्य, त्यांचं लिखाण आणि गीत रामायण यात त्यांच्या प्रतिभेचा आत्मा अमर आहे. प्रति वाल्मिकीचं अजरामर गीत रामायण. स्वये श्रीराम प्रभु ऐकती स्वये श्रीराम प्रभु ऐकती कुशलव. अयोध्या म्हणून निर्मित दशरथा पायस दानमु गनुमु
त्यांच्या गीतवेलीतून बहरलेलं मंतरलेलं चैत्रबन. मृतांचे राष्ट्र सारे जागले, शस्त्रधारी निष्ठुराशी शांतिवादी झुंझले. शस्त्रहीना एक लाभे, शस्त्र वंदे मातरम. शस्त्र वंदे मातरम, शस्त्र वंदे मातरम, वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम. वेद मंत्राहून वंदे वंदे मातरम. आजी गोष्ट सांग, गोष्ट सांग. कोणची सांगू? वाल्मिकी. सांगते हा. आणि ह्या वाल्मिकीची गोष्ट सांगणारी आजी. अशीच वर्षामागून वर्ष जातील. त्यांच्या गाण्यासमवेत, कविता संगीत, चित्रपटांबरोबर वाढलेल्या पिढ्या त्यांच्या नातवांना एका कवी जन्माची कथा सांगतील. त्यावेळेस कवीचं नाव असेल गजानन दिगंबर माडगुळकर. अखेरचा मुजरा परत माझ्या घरा, तुमची आमची वाट वेगळी, नात्यांची तुझे साखळी. विसरा अथवा स्मरा मंडळी, येणार